हमारा नेता कैसा हो, दीपू भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दीपू भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ये ठिकाणी आएंगे बेटी, थोड़ा के थोड़ा आपल्या दीपक भाऊ म्हणजे आपल्या जो वडिलांचे सोडताना हा लढा पुढे नेताना काही खायला नाही, सकाळपासून काहीच खाल्लं पुढे नाही. नेताना कारण संघर्ष फार उपाशी सकाळपासून त्यासाठी ती बस जास्त पचत नाही राहिलं. सकाळपासून उपाशी त्या वीरा हॉस्पिटल सांगा तुम्ही आज या ठिकाणी काय घोषणा केली काय नाही. आम्ही फार मोठा संघर्ष या ठिकाणी उभा केला. फार मोठा लढा राज्यभरातील धनगर बांधव या ठिकाणी लढले. सरकारकडनं आम्हाला अपेक्षा होती की ते आमच्या लेकराबाळाच्या कल्याणाचा मार्ग मोकळा करतील, सर्टिफिकेटचा मार्ग मोकळा करतील. परंतु ज्या चर्चा झाल्या आणि हा एका दिवसात सुटणारा प्रश्न निश्चित नाही आहे, हे आम्हीसुद्धा मान्य करतो. म्हणून काही वेळ आपण सरकारला दिला पाहिजे. सरकारची इच्छाशक्ती आहे, फडणवीस साहेब त्यांचा शब्द पाळतील, अजूनही आम्ही आशावादी आहोत. म्हणून ही लढाई चालू राहावी आणि आमच्या लेकराबाळांना सर्टिफिकेट मिळेपर्यंत हा लढा टिकला पाहिजे. म्हणून मी या ठिकाणी काही क्षणासाठी ही लढाई थांबवतोय. एक युद्ध विराम या ठिकाणी घेतोय. आणि आज गांधी जयंतीच्या दिवशी खरं म्हणजे माझं स्वप्न होतं मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी सुरू केलेला लढा विजयादशमीच्या दिवशी विजयोत्सव साजरा करून संपेल, परंतु ते झालं नाही. परंतु गांधी जयंतीच्या दिवशी आज एका नवीन लढ्याला आम्ही या ठिकाणी सुरुवात करतोय आणि महात्मा गांधीजींच्या मार्गानं शक्य होईल तिथपर्यंत आम्ही हा लढा लढू आणि विजय मिळवू.